ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा आज काय झाली, कार्तिक पौर्णिमा. आता हा कार्तिक महिना आहे ना, सगळ्यात शुभ मानला गेलेला आहे. कार्तिक आणि मार्गशीर्ष. भगवान शंकराला 2 मुलं होते, गणपती आणि कार्तिक स्वामी. आता कार्तिक स्वामीचा जन्म कसा झाला? तारकासूर यांनी ब्रह्मदेवाक तप केलं आणि ज्या वेळेला जी सती शंकराची पत्नी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये तिनं बलिदान केलं आणि मग शंकराला बायकोच नव्हती. त्यावेळेला तारकासुराने काय केलं, ब्रह्मदेवाचं वरदान असं मागितलं की मला शंकराच्या हाताने शंकराच्या मुलाच्या हाताने मरण व्हावं. त्याला माहिती आहे आता शंकराला बायको नाही, याला मुलगा होणार नाही. आणि मग पार्वतीनं, हिमालयाची मुलगी पार्वती हिनं तप केलं आणि मला शंकर नवरा मिळावा. आणि मग पार्वतीचा आणि शंकराचा विवाह झाला. आता इकडं तारकासूर उन्मत्त झाला आणि पार्वती आणि शंकर आपले बसले होते. तर मग आता शंकराला मुलगा होण्याकरता काय करायला पाहिजे? देवानी युक्ती रोजली आणि मग अग्नीला काय पाठवलं, शंकर दोघंजण बसले होते ना एकांत आणि भिक्षा मागायला पाहिजे. आता तिथं त्यांचं काहीच नव्हतं. आलेला अतिथी परत गेला नाही पाहिजे, ही परंपरा पहिल्यापासून आहे. आणि मग शंकराला अग्नी ही भिक्षा मागायला आल्यानंतर काय केलं, शंकराने त्याचं जे वीर्य आहे ते याच्याकडे दिलं, पार्वती दिलं. पार्वतीनं त्या अग्नीला ते भिक्षा वाढली, काच त्या वीर्याची. आणि मग अग्नी गरोदर झाली. अग्नीला लाज वाटू लागली त्या गरोदरपणाची. अग्नीनं तो गर्भ काढला आणि तो गंगेत टाकला. 6 ऋषींच्या पत्न्या गंगेवर आंघोळीला आली होती. आणि मग ते जे वीर्य आहे ते वीर्य प्रत्येकीच्या आंघोळ तोंडामध्ये पाणी घेतलं आणि प्रत्येकात वळत गेली. त्या 6 जणी बाहेर आल्या, गरोदर राहिल्या. त्यांना लाज वाटू लागली. त्यांनी ते गर्भ काढून आणि परत गंगेत टाकला. त्या 6 गर्भांचा एकत्र मुलगा झाला आणि त्याला 6 तोंड झाली, तो कार्तिक स्वामी. आणि मग ते गंगेमध्ये तो मुलगा होता आणि पार्वती तिथं गेली आणि त्या गंगेनं त्या पार्वतीला तो मुलगा दिला. आणि मग पार्वतीनं त्याला लहानचं मोठं केलं. त्या कार्तिक स्वामीचं वाहन काय होतं? मोर. आणि मग त्या कार्तिक स्वामींना तो तारकासूर मारला. आता कार्तिक स्वामीला असं वाटलं, स्त्रियांनी माझा त्याग केलेला आहे, काय मला गर्भातून काढून टाकलं. आणि मग त्याने काय केलं, जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल ती मरण पावल, विधवा होईल. आणि मग नंतर पार्वतीनं त्याच्याकडं विनंती केली. मग त्यांनी 1 दिवस दर्शनाला जर स्त्रियांना परवानगी दिलेली. मग ही जी त्रिपुरा जयंती कार्तिक पौर्णिमा असते ना, या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला परवानगी. अशी कार्तिक स्वामीची कथा आहे. म्हणून कार्तिक स्वामीचं दर्शन घेतल्यानंतर मग त्याला सुख समृद्धी शांती मिळते. ही कथा पटली असेल तर याला सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ.